दादा म्हणजे काय म्हणतात हवा आहे दादा क्षेत्राच्या दादा इतकी फॅन फॉलोईंग क्षेत्राच्या कुणालाच नाही म्हणजे मी बघतोय असं जेवढी म्हणजे दादाचं जी माणसांना वेळ आहे की जी फॅन फॉलोईंग क्रेज आहे ती कुणालाच नाही म्हणजे दोघं बाबा गुलालाच पात्र आहेत त्या आम्हाला गुलाल पात्र झालं तर आनंद आहे गुलाल पात्र राहिलं तरी भरपूर झाला आम्हाला भैया ज्या पद्धतीने आता तुम्ही म्हटला की गुलाल क्वार्टरचा असू दे किंवा फायनलचा असू द्या पण आपल्या कपाळाला गुलाल लागतोय त्यांच्या आशीर्वादाने आपल्यासाठी भरपूर आहे. नाही मागे पण सांगितलं होतं मी की मला त्याचा कसला क्वार्टरचा असू नाही तर फायनलचा असू त्याचा गुलाल आपण ताटात आणणार का तर आणणार का तर तेवढी मी त्यांना माझं पोरग धरतो म्हणजे ती तेवढ्या कष्ट रक्ताचं पाणी करून पळतात त्यामुळे त्याचा गुलाल तर घेणं काम आहे आपलं ना. आज नियोजन कसं केलं होतं दोघांचं सर्जेचं माझ्याचं सर्जाचं नियोजन साहेबांनी केलं होतं आणि पण नशीब असं की गटाला सुद्धा कड दोघांना पण कड लागली होती आणि सिमीला बी सर्जाला कडच लागली त्यामुळं थोडं कमी पडली गाडी तोंडाला पण क्वार्टरला राहिली त्याचा आनंद आहे. जेव्हा दोन्ही भाऊ गुलाल घेतात त्यावेळेस काय आनंद असतो म्हणजे एक नाही आम्हाला दोन्ही भाऊ म्हणण्यापेक्षा कुणी एकाने घेतला तरी आनंद असतो. फक्त कदमवाडीच्या मैदानात किस्सा झाला होता की सर्जानी गटाला मार खाल्ला आणि बाजानी गट काढला आणि ज्यावेळेस सिमी पुकारल्या त्यावेळेस ही पोरं सगळे आता मी एक जण कोणतरी थांबायला लागत होतं बैलापाशी म्हणून मी थांबलो होतो तर सिमी पळाय सगळी बाजा पण खाली गेला पळाय सिमी तर म्हणजे वैयक्तिक मी पण रडलो सरजा पण रडत होता की अक्षरशः म्हणजे नाही का त्या मैदानाकडे बघून एवढ्या जोरात हांबरायचा ना त्यो पहिला सिमी सुटायच्या आधी एवढ्या जोरात हांबरायचा ना आणि डोळ्यातनं इतकं टपा पाणी ना की म्हणजे मी बसलो होतो तिथं तर मी उठून त्याला मिठी मारली होती डोळं पुसलो त्याचं की जाऊन दे म्हणून म्हणजे इतकं त्याला ज्ञान आहे त्यामुळं सर्जा जरी नाही राहिला दोघं असली ना मैदानला त्या दोघातला एक राहिला तरी आम्हाला समाधान असतं असं काय नाही. त्याला पण सर्जाला पण वाईट वाटत होतं की बाबा लय मी पहिल्यांदाच बैल हांबरताना मैदानात बघितला होता आणि मैदानाकडे बघून लय जोरात हांबरायचा आणि लय डोळ्यातनं पाणी बी येत होतं त्याच्या म्हणजे मला रडायला आलं त्यावेळेस तिथं आणि त्यावेळेस कोणच नव्हतं तिथं कारण सिमीला सगळी खाली गेल्यामुळे नुसत्या गाड्याच होत्या तिथं त्यामुळे सर्जन मीच होतो. तुमचं आणि सर्जाचं नातं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की जीवापेक्षा जास्त तुम्ही सर्जाची काळजी घेता आणि बाजाची सुद्धा तेवढीच काळजी घेता काय सांगाल? नाही का आपल्याला देवाने दिलेल्या त्या दोन म्हणजे दैवी देणग्याच आहेत मग त्यांना जपणं हे आपलं काम आहे. जर आपण त्यांना दिलं त्यांच्यावर मस्ती केली किंवा त्यांना नीट बघितलं नाही आज त्यांच्यामुळं आपण आहे आपल्यामुळं ती नाही त्यामुळं त्यांना बघणं तर आपलं प्रथम कर्तव्यच राहणार 100%. शंभू भाऊंनी टॅटू काढलेला आहे आणि त्यांच्या हृदयाशीच आहे सर्जा म्हणावं लागेल काय सांगशील? नाही तो म्हणजे कसं आहे आपल्या काळजातच आहे काय मी दोघं पण त्यांचं म्हणजे उपकार कधी विसरू शकत नाही आयुष्यात म्हणजे त्यांनी बाजा असेल किंवा बाजा म्हणजे लक्ष्मीची आहे आपली ती त्याच्यामुळे आपल्या दावणीला गुलाल लागला म्हणजे त्यांना आम्हाला कधी आजपर्यंत नाराज केलं नाही. आज 2 महिन्यानंतर पण कदमवाडीच्या मैदानाला काढला अक्षरशः म्हणजे अर्धा किलोमीटर पण चालवला नाही त्याला 2 महिन्यांना पण काढून तो अख्खा आमचं सेमी म्हणजे एक पण गाडी हलकी नव्हती त्यात क्वार्टर राहिला आज पण क्वार्टर राहिला आज पण थोडी त्याला 7 कमी पडली जर 7 ज्या दिवशी त्याला बैल पुरण त्या दिवशी कुठल्या पण गाडीचं काम लावणार कुठंतरी सर्जेचं आणि तुमचं जर नातं बघितलं तर भावाचं नातं म्हणजे एकमेकाच्या गळ्यात पडणं असू द्या की एवढा लळा लागतो एवढं प्रेम दावणीवरती वगैरे झालं असतं काय सांगाल? नाही त्याला जीव आपण तेवढा लावला कारण की कंटिन्यू गोट्यावर असतो मी नाही का त्यापाशी सगळं त्या गोष्टी करायला त्यामुळं त्याला माया लावली मी तेवढी त्यामुळे ते पण मला जीव लावतो. भैया सर्जा पळतोय पण प्रत्येक मैदानात आपण बघू त्याला आणि आम्ही पण बघितलंय की बाजाकडे बघितलं की नाही की ते ईर्ष्यानं पळणार हात्याला म्हणतात ना त्या पद्धतीने त्याचं काम आहे त्याचा वेगळाच विषय असते त्याची काय गॅरंटी नसती ते पळला म्हणजे काय मग कुठली गाडी मारल हे सांगू शकत नाही आम्ही सुद्धा इतका पळतो त्याला पहिल्यापासून स्पीड आहे पण थोडंसं सर्जेचं नियोजन असल्यामुळं थोडंसं बाजाचं नियोजन होत नव्हतं आपल्याकडे जुळत नव्हतं म्हणून आम्ही पण सारखा काढत नव्हतो. आता तो झाला 3-4 त्यामुळे जास्त त्याला नव्हतं लई काढत नव्हतो आम्ही आता थोडंसं लक्ष त्याच्याकडे बी देतो थोडं. नियोजन कसं बघताय आता म्हणजे किती मैदानात काढताय पैरे वगैरे कशा पद्धतीने नाही सर्जेचं नियोजन आहे की ते 4-5 दिवसांनी असतंच
असं काय नाही की सर्जाचं नियोजन म्हणजे किती दिवसांनी किंवा कोण असं काय नाही. आपल्या डोक्याला लागलं बैल फ्रेश वाटला तर काढायचा, नाही तर बैल नाही काढत. तसा आपण बैल जर वाटलं ना आपल्याला बैल नाही म्हणजे वाटत नाही बरोबर, त्यावेळेस बैल काढायला. बाया कुठं तर त्याचा चढ उतार भरपूर राहिले त्याच्या ह्याच्यामध्ये, भरपूर संघर्ष देखील आहे. पण तुम्ही कायम पाठीशी आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही सांगत असता की 10 वेळा जरी हार झाली, एक मैदानाच्या विजयातून तू माझा सगळा सार भरून काढतो. हो 100% ना. म्हणजे मी किती जरी वेळा आता मी म्हणजे 2 मैदानं मार खाऊ द्या, 3 मैदानं मार खाऊ द्या, जे 3-4 मैदानानंतर तो फायनलला राहिला की त्यांनी सगळं आता मध्ये दोन्ही हिंद केसरीची मैदान लागोपाठ तो गुलालात राहिला. बरोबर. म्हणजे आपल्याला त्या दोन्ही हिंद केसरीची अपेक्षा सुद्धा म्हणजे नव्हती, का तर पायऱ्याचे प्रॉब्लेम चालू होते त्यामुळं अपेक्षा नव्हती. पण त्यांनी दोन्ही हिंद केसरी गाजवली, त्यात आपल्याला समाधान आहे. प्रत्येक वेळेस तो म्हणजे तुमच्या शब्दाला खडा उतारला आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हटला की अटॅचमेंट एक वेगळ्या पद्धतीची झाली, त्याला पण जाण आहे की बाई आपल्यासाठी काय करते ना, आपण किती केलं पाहिजे. नाही 100% त्याला जाण आहे. का तर म्हणजे मी म्हणतोय सर्जाचं आहे म्हणून नाही, प्रत्येक गाडा मालकाने प्रत्येक बैलाला तेवढा जीव लावला तर 100% होऊ शकते अटॅचमेंट. पण तेवढी प्रत्येकाने लावला पाहिजे बरोबर. मनापासून. नुसतं मी म्हणून नाही, आता वैयक्तिक मी लावतो म्हणून आता ते पण लावतात का नाही आपण सांगू शकत नाही दुसऱ्याचं. पण मी कायम ही दोघं आहेत ती माझ्या पोरागतच धरलेली असतात सारखी. म्हणजे एक उत्सुकता आहे की सर्जा आणि मथुर एकदा पळावी जोडी एकत्र. नाही ती घरचीच गाडी आहे. झालंय बाईंचं बोलणं माझं बी, पाळायचं त्या बी पाळवायची ती. आता मथुर मुंबईला आहे काहीतरी, आता मुंबईवरनं बघू. आता इथं खाली आल्यावर दादांना फोन केला, दादा म्हणतात ती केव्हा पळवायची तेव्हा पळव कधी तुम्हाला. तर काय सांगा, एवढं वय झालं तरी तो फायनलमध्ये चांगल्या मोठ्या विजय मिळवतोय. नाही मी मागं बी सांगितलं ना की म्हणजे काय आहे, दादा माणूस एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि दादांना ते बैल एक मी म्हणेन वैयक्तिक की त्या बैलाच्या अंगात काय ते दैवशक्ती असं ती दादांना लाभलं आहे ती दादांकडं. आणि ती बैल म्हणजे वैयक्तिक मला सुद्धा त्याचं आश्चर्य वाटतं, एवढं वय होऊन तेवढे मसल, एवढं फिटनेस आणि एवढा पळ त्याचा बैलाचा कंटिन्यू आहे अजून आहे असं. शंभू भाऊंचा कॉल असते दादांना काय त्या दिवशी मराठवाड्यामध्ये मैदान होतं, तिथं दादांची क्रेज बघून कसं काय वाटलं? नाही दादा म्हणजे काय म्हणतात हवा आहे दादा क्षेत्रात. दादा इतकी फॅन फॉलोईंग क्षेत्रात आहे कुणालाच नाही. म्हणजे मी बघतोय असं जेवढी म्हणजे दादाचं जी माणसांना वेळ आहे, की जी फॅन फॉलोईंग क्रेज आहे ती कुणालाच नाही. म्हणजे त्यांचा स्वभाव बी तसा आहे म्हणजे नाही का काय म्हणजे नाही दादांचा बी स्वभाव असा आहे की कधी शंभूने फोन करू द्या, मी फोन करू द्या, आपण म्हणजे असं म्हणलं ना की मला मथुर पाहिजे तर ती डायरेक्ट गोट्यावर असतो. म्हणजे माझ्याकडं राहायला द्या 1-4 दिवस किंवा 8 दिवस तरी देतो. ती आपल्यावर ते विश्वास टाकतात ना, सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट आहे. आज ज्या बैलामुळं त्यांचंही सगळं फॅन फॉलोअर्स किंवा ओळख आहे, तो बैल आपल्याला एका शब्दावर घरी राहायला येतो आपल्याकडे इकडं आल्यावर, कधीही फोन करू द्या. म्हणजे आपण म्हणजे सर्जा मथुर परत बाजे आम्ही वेगळं धरत नाही कधी. मथुर पण आमचाच आहे. त्यामुळं काय दादांचं आमचं नातं थोडंसं म्हणजे रक्ताच्या पलीकडलं आहे थोडं. त्यामुळं काय आम्ही कधी बी दादांना माझ्यापेक्षा जास्त शंभूचेच फोन असतात. त्यामुळं ती त्यांचं नातं रक्ताच्या पलीकडचं नातं झालंय. त्यामुळं मी बी प्रेक्षकांची एक खूप इच्छा होती की अजून सुद्धा एक कमेंट्समध्ये असते की सर्जाला तुम्ही डाव्या साईडनं का जास्त पळवत नाही, कारण की मेन खाली सर्जाची डावी. नाही आता कसं आहे, आता तो 2 खांदी पिस्तूल होता बरोबर. आता चिट्टी उलटी लागली त्याला कोण काय करणार आहे. बरोबर आहे. मग त्याला नाईलाज असतो उजवी. बरं आपण म्हणलं सिमीला डावीनं टाकू तर सिमीला 30 तास लागलं. मग काय करणार आपण. म्हणजे परिस्थिती पुढं माणूस हातबल असतो कुठलं पण. म्हणजे कमेंटमध्ये सांगतात ती सगळं मला कळतंय, पण शेवट जशी परिस्थिती तसं राहावं लागणार. मग मला वाटतंय की मग माझा 4 नंबर तास असतं तर तेव्हाच खांदपलटी केलं असतं. आणि गटाला सुद्धा जरी तासमधलं असतं तरी उजवीनं तेवढं डावीनं टाकलाच असता की. पण त्याला जशी परिस्थिती तसं राहावं लागणार, त्याला पर्याय नाही. कंडिशन आहे ती ॲक्सेप्ट केली पाहिजे. हां त्याला पर्याय नाही. आता काल बाजाची रात्री लॉट निघले त्यावेळेस बाजाची 1 नंबर आणि 2 नंबर 2 चिठ्ठ्या, सर्जाच्या 5 नंबर आणि 6 नंबर 2 चिठ्ठ्या. म्हणजे दोघाला 2 कड आणि ती बी उलट्या कडी लागल्या. म्हणजे ज्या कडी यायला नाही पाहिजेत
तशा उलट्या गाड्या लागल्या. पण आज नशीब आपलं की बाजानं आम्ही आज पहिल्यांदा बाजा आम्ही पहिल्या फेऱ्याला डावीनं घातलाय पहिल्यांदा. हा म्हणजे जसं आमच्याकडे आहे ना ते पहिला फेरा उजवीनं पळल्यावर परत आम्ही डावीनं घालतो, अडचण नाही. पण आज डायरेक्ट पहिल्यांदा डावीनं घातलाय बैल. मग आता जशी परिस्थिती, आता शेवट जे नियम आहेत संघटनेने घातलेले 2 पावतीचे, जी पावती लागली त्याला पर्याय नाही ना आपल्यापाशी. बाई आता ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की एक नंदी एखाद्या मालकाच्या आयुष्यामध्ये किती बदल घडवू शकतो, तुम्ही ते सांगून आलाय की सर्जा तुमच्या आयुष्यात आल्यापासून किती बदल झालाय. मी तुम्हाला 100% खरं सांगू का की सर्जा जसा माझ्या आयुष्यात आला ना तर भैया पवारचं खरोखरच आयुष्य बदललं आहे आणि तो खरोखरच आनंदाचं आणि चांगलं आयुष्य जगतोय. त्यात मला सगळ्यात मोठा आनंद आहे. चालेल, धन्यवाद आणि शुभेच्छा. पुढचं आणि नियोजन पुढच्या कसं नियोजन कुठल्या दिसेल? आता पुढचं नियोजन सांगतो, कारण काय आहे आपण बैल घरी नेल्याशिवाय काही नियोजनच करत नाही, बरं. सांगत नाही म्हणजे मैदानात नियोजनच करत नाही जवळपास कोणाचं. 3 ते 4 दिवसाच्या हा, शक्यतो तर 26ला चाललंय बघू. पण ते आम्ही त्याची मनस्थिती बघूनच डोकं लावतो. जर त्याची मनस्थिती चांगली असेल ना तर मग आपण 100% पाळणार. पण त्याची मनस्थिती आता बाजा नाही लवकर, आता बाजा 30ला एका दिवस जाणार, 30 तारखेला जाऊ. म्हणजे कुठेतरी दोघं मैदानात आले की जरा थोडंसं नाही काय विषय त्याला आपण लय निवांत काढतो. तर आज आता त्या दिवशी 20ला पळून म्हणजे आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे, तो 20ला क्वार्टरला राहू द्या नाही तर कशाला राहू द्या. आपल्याला एका गोष्टीचं समाधान आहे की ते टॉपच्या सीमीत पळला, त्यात क्वार्टरला राहिला. कसं अजून म्हणजे माहिती नाही ते. रायनाची गाडी सुद्धा ती आप्पांची आपलीच आहे, घरची गाडी, त्याचा काही विषय नाही. त्यामुळं आप्पांचा रायना राहिला तरी आनंद आहे, काय विषय नाही. आज सुलतान राहिला, ती सुद्धा आमचीच मामाची सोनं मामाचाच मुलगा, त्यामुळे ती सुद्धा गाडी राहिली, आनंद आहे. त्याबद्दल आपल्याला काहीच नाही. गाडी क्वार्टरला राहू द्या, गुलालाची 2 बोटं जरी त्यांच्या अंगावर पडली तर समाधान आहे. त्यामुळं फक्त बैल आपली किती पळतात हे आपल्याला बघून समाधान मिळतं. चांगल्या प्रतीचं पळे बैलांचा एवढं बघून समाधान मिळतं. ती क्वार्टरला राहिली किंवा फायनल राहिली ह्याचा काही विषय नाही, फक्त गुलाल पडला ह्यात आपण समाधानी आहे. सर्जाचा जसा फिटनेस आहे तसं तुम्ही पण आता फिटनेसवरती काम करायला सुरुवात केली, कारण तुमचे सुद्धा जिमचे व्हिडिओज वगैरे आम्हाला इंस्टाला व्हायरल. नाही अजून व्यायाम नाही चालू, ह्यांच्यामुळं ती जुना व्हिडिओ आहे, म्हणजे सर्जा घ्यायच्या आधीचा व्हिडिओ आहे. ते सर्जा घेतल्यापासून मला सवड नाही होत जिमला जायला, कारण ह्याचं नियोजन बघता बघता माझा दिवस कसा जातो ती कळत नाही. कारण काही पोरं सगळी गोट्यावर जातात, मला कामधंदा थोडा बघून म्हणजे आहेत आपले प्लॉट बिझनेस 2-3 बघून मग ती करायचं म्हणलं की जुळत नाही एवढं सगळं. ठीक आहे बाई, धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छा. आभारी.